मालेगावमधील एमआयएमचे गटनेते अब्दुल युसूफ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। गोवंश तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। छापेमारीत 3,20,000ची 18 गोवंश जनावरं ताब्यात घेण्यात आली आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी मनोहर शेवाळे यांच्याकडून। मनोहर, काय अधिकची माहिती आहे या सगळ्या प्रकरणी गुन्ह्याबद्दल? एकंदरीत मालेगाव शहरामध्ये गोरक्षकांमार्फत आणि पोलिसांमार्फत गोसंवर्धनाची मोठ्या प्रमाणावरती गोतस्करांवरती कारवाई केल्या जातात। तर त्या संदर्भात माजी गटनेते होते, माजी महापौर आहेत, एमआयएमचे नगरसेवक आहेत, आता ते अनेक मालेगाव शहरातील मोठे नेते आहेत आणि त्यांच्या घरामध्ये आणि त्यांच्या परिसरामध्ये त्यांच्या फार्म हाऊसवरती जनावरांना मोठ्या प्रमाणावरती गोतस्करीसाठी बांधण्यात आल्याच्या संशयावरून त्या ठिकाणी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कारवाई केली आणि मोठी मालेगाव शहरामध्ये खळबळ उडाली आहे। आणि एमआयएमच्या नेत्याकडे अशा पद्धतीने हे सगळं गोतस्करी झाल्याचा संशय या ठिकाणी संशयाच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांमार्फत देखील गुन्हा दाखल करण्यात आल्याने या घटनेने मालेगाव शहरामध्ये नेत्याकडे या प्रकारचा प्रकार आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे। नक्कीच, धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।